समन्वय समितीची आजची बैठक तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, बावनकुळे साहेब, मुशीफ साहेब, शंभूराज, मी स्वतः, उदय सामंत ची प्रदीर्घ बैठक या ठिकाणी झाली। आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीमधूनच राज्यभरामध्ये एकत्रितपणाने सामोरं जावं अशी आमची धोरणात्मक चर्चा झाली। 17 तारखेला अर्ज भरण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी आहे। 18 तारखेला पुन्हा एकदा महायुतीची एक पत्रकार परिषदसुद्धा त्या ठिकाणी होईल। आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथराव शिंदे आपापल्या मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना, संपर्क मंत्र्यांना, प्रभारींना तशाच पैकी सूचना देतील की शक्यतो त्या ठिकाणी महायुतीमधूनच निवडणुकीला सामोरं जावं। अधिक जर काही शक्य झालं नाही तर कटुता होणार नाही, मनभेद होणार नाही, या संदर्भातली सुद्धा काळजी त्या ठिकाणी घ्यावी। पण अधिक भर आमचा महायुतीमधून निवडणुकीला सामोरं जाण्यावरती आजच्या चर्चेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतो। तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या पक्षाचा उल्लेख काही महायुतीचे आमदार दलालांचा पक्ष असा करतात, रायगडमध्ये दुसरीच पाहायला मिळते आहे, मला मान्य आहे। पण शेवटी मी प्रदेशाध्यक्ष आहे, त्यामुळे या कुठल्याही विषयावरती मी काही बोलणार नाही। याची नोंद ज्या पक्षाच्या नेत्यांनी घ्यायची आहे ते घेतील, समन्वय समितीचे प्रमुख नेतेसुद्धा त्या ठिकाणी घेतील। अशा प्रकारच्या वक्तव्याने महायुतीच्या विरोधात केला जात नाही। आता हे प्रत्येकाने ठरवायचं आहे। आपल्या वक्तव्यामुळे, आपल्या कृतीमुळे महायुती म्हणून राज्यभरातल्या जनतेने जे आम्हाला प्रचंड बहुमत दिलेलं आहे, जे आजवर स्थापनेपासून मिळालं नव्हतं, त्याला धक्का कसा पोचणार नाही, सामंजस्य कसं राहील, याचा प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहेच। पण मी स्वतःच प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे या कुठल्याही विषयावरती मी भाष्य आजही नाही करणार आणि माझ्या जिल्ह्यामध्ये असतानासुद्धा या विषयावरती मी कधी भाष्य करत नाही। तटकरे साहेब, येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात संपूर्ण रणनीती ठरवली जाते, परंतु दोन्ही राष्ट्रवादी ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी एकत्र येतात, या संदर्भात महायुतीच्या इतर पक्षांचं म्हणणं काही आहे, ते सकारात्मक आहेत का? नाही, या संदर्भातली काही चर्चा आज त्या ठिकाणी झाली नाही। बाय अँड लार्ज इतर महायुतीलाच कसं समर्थन मिळेल, पाठबळ मिळेल याचा प्रयत्न केला गेला पाहिजे। ते करण्यासाठीच आमचे सगळे पालकमंत्री, संपर्क मंत्री या सर्वांनीच ज्या ठिकाणी प्रभारी नेमलेले आहेत ते सर्वांनीच प्रयत्न करावा आणि या सगळ्याचा आढावा 17 तारखेपर्यंत होईलच, कारण 17 तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे 18 तारखेला पुन्हा एकदा समन्वय समितीची बैठक आम्ही याच ठिकाणी बोलवलेली आहे। कुठेतरी कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात महायुतीमध्ये वाद दिसतात, या संदर्भात काही चर्चा झालेली आहे, सगळे वादविवाद सोडवण्यासंदर्भात चर्चा होताना दिसते, प्रामुख्याने रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग असेल की रायगड। नाही, या संदर्भामध्ये जरूर समन्वय समितीचे नेते म्हणून त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतीलच, पण आवश्यकता वाटली तर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष घालावं आणि महायुतीमध्ये कटुता वाढणार नाही, महायुतीमध्ये कोणाही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्याकडून मनभेद होणार नाही, या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली। सर, मगाशी अंजली दवाना इथे होत्या, पार्थ पवारांचं जे जमीन प्रकरण आहे, तर ते असं म्हणालं की अजित पवारांनी पालकमंत्री पदाच्या पुण्याच्या आणि उपमुख्यमंत्रीपदावरून राजीनामा देणं अपेक्षित आहे। नाही, मला काय माहीत नव्हतं की अंजलीताई दमाने इथे आहेत। आमची समन्वय समितीची बैठक स्वतंत्रपणाने त्या ठिकाणी चालू होती। शेवटी प्रत्येकजण लोकशाहीमध्ये आपापले मत मांडत असतो। व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार घटनेमध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, प्रत्येकजण आपापले मत मांडत राहील। शेवटी या प्रकरणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने एक उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे आणि त्या समितीचा अहवाल येईल। महिनाभरामध्ये समितीने अहवाल द्यावा आणि त्या अहवालामध्ये नेमकं या प्रकरणामध्ये काय झालेलं आहे त्याची स्पष्टता आपल्याला पाहायला मिळेल। प्रत्येक बैठकीमध्ये तुमच्या मार्फत शांतता ठेवायची भाषा केली जाते किंवा समन्वय समितीमध्ये तसा सूर असतो, पण ही वक्तव्य किंवा वाचाडवीरांकडून जी एकत्रित वक्तव्य येतात ते तुमच्या संदर्भात असतील किंवा महायुतीला डॅमेज होण्यासंदर्भात ती काही थांबताना दिसत नाही। त्याला काहीतरी लॉजिकल एंड झाला पाहिजे, याच्यात आमचं एकत्रितपणाने चर्चा झाली, ज्यामध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे समन्वय समितीचे सगळे 6 सदस्य आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो। त्यामुळे गांभीर्याने या विषयावरती चर्चा झाली, त्यावरती योग्य पद्धतीने ज्यांच्याकडनं वक्तव्य होत आहेत
त्यांना सूचना दिल्या जातील असं आज आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. चंदगडमध्ये ज्या पद्धतीनं दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणुका लढतायत असं स्थिती राज्यातील इतर ठिकाणी असू शकते का? तसं इतर कुठल्याही ठिकाणी नाही. आपातत परिस्थितीमध्ये कुठे काय झालं असेल तर त्याच्या संदर्भातली चर्चा होईल. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.